एका गावात दोन मांजरी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या रोज एकत्र फिरत असत, खेळत असत आणि खाण्यासाठी गावभर भटकत असत. एके दिवशी फिरत असताना त्यांना रस्त्यात एक मोठा लाडू सापडला. दोघींनाही तो लाडू खूप आवडला. दोघींनाही तो खायचा होता. त्यामुळे लाडू कोण खाणार यावरून त्यांच्यात वाद झाला. थोड्याच वेळात त्या एकमेकींशी भांडू लागल्या. त्या भांडत असतानाच तेवढ्यात तिथे एक माकड आले. माकडाने त्यांना भांडण्याचे कारण विचारले. मांजरींनी लाडू बद्दलची सगळी गोष्ट माकडाला सांगितली. माकड म्हणाले, तुम्ही भांडू नका, मी लाडू दोघींना सारखा वाटून देतो. मग माकड त्यांना घेऊन झाडाखाली गेले. दोन्ही मांजरी आनंदाने माकडाबरोबर गेले. माकडाने एक तराजू आणला. त्याने लाडूचे 2 भाग केले आणि ते तराजूच्या पारड्यात ठेवले. एका पारड्यातील भाग मोठा दिसल्यावर माकड म्हणाले, हा भाग जरा मोठा आहे. असे म्हणत त्याने त्यातून थोडासा लाडू खाल्ला. मग दुसरे पारडे जड झाले. माकडाने त्यातूनही थोडासा लाडू खाल्ला. असे करता करता माकड दोन्ही भागातून थोडा थोडा लाडू खात राहिले. मांजरींना वाटत होते की आता त्यांना लाडू मिळेल. पण बघता बघता लाडू अगदी छोटासा उरला. माकडाने तो उरलेला तुकडाही गट्टम केला. आता लाडूचा एक तुकडाही शिल्लक राहिला नव्हता. दोन्ही मांजरी आश्चर्याने माकडाकडे पाहत राहिल्या. त्यांच्या वाट्याला मात्र काहीच आले नाही. त्यांना खूप वाईट वाटले. त्यांना आपल्या भांडणाची चूक समजली. माकडाच्या चलाखीपासून त्यांनी धडा घेतला. तेव्हापासून त्या माकडापासून सावध राहू लागल्या. त्यांनी ठरवले की यापुढे कधीही भांडायचे नाही. त्यांना जे काही खायला सापडे ते त्या एकमेकींमध्ये वाटून घेत असत. त्या आनंदाने, प्रेमाने आणि गुण्या गोविंदाने राहू लागल्या. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.